हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण द्रव्य निरूपण बघितलं, द्रव्य विज्ञान द्रव्य विज्ञान या टॉपिक स्टार्ट केला. तर आता आपण त्याच्यात द्रव्याची आपण निरुक्ती वगैरे बघितली. नंतर आपण पंचमहाभूत बघितले, पंचमहाभूत बघितलं, आपण त्याचे उत्पत्तिक्रम बघितला, द्रव्य लक्षण बघितले, त्याची व्याख्या बघितली, निरुक्ती बघितली. नंतर आपण त्याच्या व्यपदेशस्तु भूय असा न्याय बघितला, त्याचं उत्पत्ती कशी होती, काय होती, वेगवेगळ्या दर्शनानुसार, सांख्यानुसार, न्यायदर्शनानुसार, नंतर वैशेषिक दर्शनानुसार, आपल्या वेदांत आणि आयुर्वेदिक दर्शनानुसार, हे सर्व. नंतर त्याच्या उपनिषदनुसार सुद्धा बघितलं. नंतर आपण हे सर्व बघितल्यानंतर त्याचे थोडे नंतर इंद्रिय योनित्व बघितलं आपण. नंतर त्यालाच इंद्रिय पंचपंचक म्हणतात. नंतर आपण भौतिक गुण बघितले, भौतिक गुण वेगवेगळ्यानुसार बघितले, चरकोक्तनुसार बघितले, नंतर वैशेषिकत्व बघितले, आणि अजून सुश्रुनुसार पण बघितले, वेगवेगळे गुण बघितले आपण. तर आपण पाचही महाभूताची आपण सर्व माहिती घेतली, पाचही महाभूत शिकवले. पाचही महाभूत आणि हे मिळून आपल्याला जे पूर्ण आपलं जो द्रव्य टॉपिक आहे, द्रव्य टॉपिक, ठीक आहे. मी महाभूत नाही म्हणत, एक महाभूत जे आहे ते आपल्याला LEQसाठी विचारलं जातं, आणि चान्सेस जास्त येतं हे येतं, काय म्हणतात, ACQसाठी आपल्याला नाही का हे विचारू शकतात. एक ACQचं पण वेटेज आहे. तर ACQसाठी आपल्याला जे काल, दिशा, आत्मा आणि मन येतं, हे जे 4 टॉपिक येतं, हे थोडे छोटे छोटे टॉपिक येतं. तर याच्यावर चान्सेस येतं की याच्यावर ACQ बनल. पण एक क्वेश्चन आहे चरकोक्त आत्मलक्षणे. चरकोक्त आत्मलक्षणे तशी आपल्याला याच्यात पण येतात, क्रियामध्ये पण येतात, कारण की आत्मा आपल्याला क्रियात पण आहे. तर आणि पदार्थामध्ये पण येतं आत्मा, आपल्याला तिथं आत्मलक्षणे येऊ शकतात आपल्याला. कुठं? चरकोक्त आत्मलक्षणे. आणि आत्मलिंग म्हणून आपल्याला क्वेश्चन याच्यात आलेला आहे. कशात? चरकोक्त आत्मलिंग म्हणून. लिंग म्हणजे काय होते? लक्षणं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. लास्ट इयरला आम्हाला मला थोडंसं आवड गेलं होतं, नंतर समजलं होतं लिंग लक्षण काय असते. ठीक आहे. तर आपण बघू. काल आपण 9 द्रव्य पाहिले होते. नऊ द्रव्यामध्ये काय ते 5 मूर्त आणि 4 अमूर्त. 4 मूर्तमध्ये 5 मूर्तमध्ये काय येतात? आपले काय म्हणतात, मन, पृथ्वी, तेज आणि वायू, आणि अजून जल. म्हणजे काय? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन, हे 5 मूर्त द्रव्य येतं. आणि आत्मा, मन, काल आणि दिशा हे अमूर्त द्रव्य येतं. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघू आता कालाचे प्रकार आणि आयुर्वेदातील महत्त्व. तर कालाचे प्रकार हे आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला एक्झाममध्ये. ठीक आहे. तर परिभाषा काय? अतीत म्हणजे भूतकाळ. अतीत म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळातील होणाऱ्या ज्ञानाला कारणीभूत असलेल्या द्रव्याला काल म्हणतात. अतीत म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळातील होणाऱ्या ज्ञानाला कारणीभूत असलेल्या द्रव्याला काय म्हणतात? काल म्हणतात. ही त्याची परिभाषा आहे किंवा व्याख्या आहे. याचे प्रकार काय आहेत? एक राहते अवस्थिक, दुसरा राहते नित्यक काल. अवस्थिक काल म्हणजे काय? विकाराची अपेक्षा करतो. आणि जे नित्यक काल राहते, नित्यक काल ऋतुसाम्याची अपेक्षा करतो. ठीक आहे. नंतर कालभेद काय? तर नित्यक आणि अवस्थिक. नित्यक, अवस्थिक. तर अवस्थिकमध्ये काय, नित्यकमध्ये काय ते मास, ऋतू, संवत्सर, म्हणजे याच्यात काय ते उत्तरायण, दक्षिणायन. उत्तरायणमध्ये काय ते शिवग्री, आणि दक्षिणायनमध्ये काय ते वशय. यालाच काय म्हणतात? आदानकाल आणि विसर्गकाल म्हणतात. ठीक आहे. नंतर अवस्थिकमध्ये काय ते बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था आणि आतुरावस्था. आतुरावस्थामध्ये काय ते काल म्हणजे औषध सेवन कालादी, आणि अकाल म्हणजे दुदिनावस्थादी. ठीक आहे. नंतर इथे कालद्रव्याचे आयुर्वेदातील महत्त्व. निश्चित काळी भोजन करणे, वेळेनुसार स्वास्थ्यकर आहे. आरोग्य प्रदान करणारे रस, रक्तादी धातूंच्या परिपक्वतेचा काळ हा पुरुषात 25 वर्षाच्या अवस्थेत व स्त्रियात 16 वर्षाच्या अवस्थेत मानला आहे. नंतर दीर्घ व चिरकालीन असणारे रोग असाध्य व स्थायी स्वरूपाचे असतात, उदाहरणार्थ प्रमेह, कुष्ठादी. नंतर इथे ग्रीष्म काळात व शरद ऋतूत अग्निकर्म निषिद्ध मानले जाते. ग्रीष्म काळात आणि शरद ऋतूत काय? अग्निकर्म निषिद्ध मानले आहे. नंतर रोगांच्या उत्पत्तीत त्रिविध कारणास काल परिणाम प्रधान कारण मानले आहे. रोगांच्या उत्पत्तीत जे त्रिविध कारण आहेत, त्याच्यात काय मानले जातं? जे कालपरिणाम आहे त्या प्रधान कारण मानले जातं. जनपदांचा उद्ध्वंसासाठी चतुर्विध कारण मानलेले येतं, त्यात कालाचा सुद्धा समावेश केलेला आहे. नंतर वायूचा प्रकोप वर्षा ऋतूत, पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत व कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होते. औषधी सेवन करीत असताना औषध सेवनांचा काळ सांगितला आहे. रात्रीच्या चर्येनुसार योग्य काळात योग्य वेळ निद्रा घेणे हे आरोग्यकारक असते. बाल्यावस्थेत कफाचे, तरुणावस्थेत पित्ताचे व वृद्धावस्थेत वाताचे प्राधान्य असते. हे झालं आपलं
कालाचे प्रकार आणि आयुर्वेदातील महत्त्व. हा एस-सी-क्यूसाठी येऊ शकतो, आपल्याला चान्सेस येतात एस-सी-क्यूसाठी येऊ शकतो. ठीक आहे. नंतर इथे दिशा या द्रव्याचे प्रकार व आयुर्वेदातील महत्त्व, हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. ठीक आहे, लास्ट इयरलाच आलेला आहे. परिभाषा काय, हे इथे आहे, ते तिथे आहे. या प्रकारच्या व्यवहाराचे ज्ञान ज्या द्रव्याने होते त्याला काय म्हणतात, दिक किंवा दिशा म्हणतात. ठीक आहे, दिक किंवा दिशा. दिक पण क्वेश्चनमध्ये दिक पण येऊ शकते आपल्याला, तर कन्फ्यूज नाही व्हायचं. नंतर ते प्रकार काय, दिशा ही एक विभू व नित्य आहे, परंतु उपाधिभेदाने प्रकार आढळून येतात. उपाधिभेदाने त्याचे प्रकार आढळून येतात. जसं की आपल्याला इथेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि याचं इथे वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. याचं शॉर्टकट राहते वानर इकडून आलेच नाही. ठीक आहे. आणि नंतर 10 दिशा. नंतर जे हे इथं 8 दिशा. नंतर इथे एक ऊर्ध्व म्हणजे वरची आणि एक अधम म्हणजे खालची. म्हणजे अशा टोटल किती दिशा येतात, 10 दिशा येतात. ठीक आहे. 10 दिशा आपल्याला माहितीच आहे की 10 दिशा राहतात. ठीक आहे. आणि मुख्य किती दिशा, मुख्य 4 दिशा. आता अमरकोश ग्रंथानुसार, कोणत्या अमरकोश ग्रंथानुसार पहिलं इथे प्राची म्हणजे पूर्व, अवाची म्हणजे दक्षिण, प्रतीची म्हणजे पश्चिम, उदीची म्हणजे उत्तर, या 4 प्रमुख दिशा आहेत. ईशान्य म्हणजे काय, ईशान्य म्हणजे पूर्व उत्तर वायव्य काय उत्तर व पश्चिम दिशेमधील, नैऋत्य काय पश्चिम व दक्षिण दिशेमधील, आग्नेय काय दक्षिण व पूर्व, 9 काय ऊर्ध्व म्हणजे आकाश, आणि 10 काय अध म्हणजे पाताळ. अशा एकूण 10 दिशा आहेत. ठीक आहे. फक्त प्राची म्हणजे पूर्व, अवाची म्हणजे दक्षिण, प्रतीची आणि उदीची हे फक्त आपल्याला, उदीची उत्तर, प्राची पूर्व म्हणजे अवाची काय येईल, दक्षिण येईल, आणि उदीची आणि प्रतीची हे लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. दिशा द्रव्याचे आयुर्वेदातील महत्त्व. आता दिशा द्रव्याचे आयुर्वेदातील महत्त्व काय, जन्मानंतर बालकाला पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपवावे. आयुर्वेद अध्ययनास वेदारंभाचे स्थान पूर्व किंवा उत्तरेस दिशेस असावे. व्रणिताची जी शय्या आहे ती शिरभाग पूर्व दिशेस ठेवावे. नदी वाहण्याच्या दिशेचा विचार केल्यास पश्चिमाभिमुख श्रेष्ठ मानले आहे, आणि पूर्वाभिमुख नदीचे जले कनिष्ठ आहे, कारण ते अपत्यकारक आहे. नंतर इथे उत्तर दिशाभिमुख व दक्षिण दिशाभिमुख जे भोजन करू नये. शरीर रचना व क्रिया शरीराच्या दृष्टीने दिशेला अधिक महत्त्व आहे. दिशेमुळे अंगप्रत्यंगाचे ज्ञान होते. व्याधींचे योग्य निदान, चिकित्सा व विशेषतः शस्त्रकर्म करण्यासाठी दिशेला अधिक महत्त्व आहे. रोगविज्ञानाच्या दृष्टीने शुभ व अशुभ संकेत म्हणजे अरिष्ट लक्षणे म्हणतात त्याला, महत्त्वाचे आहे. तर दक्षिण दिशेकडून येणारा वायू श्रेष्ठ आहे, आणि उत्तर दिशेकडून येणारा कषाय मधुर आहे. ठीक आहे. नंतर इथे हे झालं आपलं दिशा. नंतर इथे आत्मनिरूपणमध्ये निरुक्ती काय, अत सातत्य गमने सतीभ्याम. म्हणजे काय, आत्मा. धातूद्वारा आत्मा शब्द बनला आहे. जो सतत गतिमान गतिशील असतो त्याला काय म्हणतात, आत्मा. ठीक आहे. पर्याय नावे काय, तर ज्ञाता म्हणजे जाणकार, स्रष्टा म्हणजे काय, सृष्टीची रचना करणारा, स्पृष्टा म्हणजे काय, स्पर्शाचा अनुभव घेणारा, द्रष्टा म्हणजे बघणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा. आपल्याला आत्मनिरूपण आपल्याला क्रिया शरीरमध्ये पण आहे. नंतर घ्राता म्हणजे गंधाचा अनुभव घेणारा, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराचा ज्ञाता, सर्वत्र म्हणजे काय, सर्व पदार्थाचा ज्ञाता, धाता म्हणजे शरीराचा धारक, वक्ता म्हणजे बोलणारा. म्हणजे परिभाषा काय, जो समवाय संबंधाने ज्ञानाचा अधिकरण आहे त्याला काय म्हणतात, आत्मा म्हणतात. स्थान काय, हृदय, चैतन्याचे किंवा आत्म्याचे प्रमुख स्थान सांगितलेले आहेत. ठीक आहे. नंतर इथे आत्मलक्षण येतं. चरकोक्त 22 आत्मलक्षणे, न्यायोक्त 6, शीर्षोक्त 16 आणि वैशेषिक्त 12 आणि प्रशस्त पादोक्त 14 आत्मलक्षण येतं. ठीक आहे. तर इथं मी नावं लिहिलेलं नाहीत, पण याचे व्यवस्थित 22 नावं येतं. त्याचे आपल्याला आत्मलक्षणे एक्सप्लेन करा म्हणून आपल्याला क्वेश्चन पण येतो, एस-सी-क्यू पण येतो, पण तो आपल्याला इथं यायचे चान्सेस कमी येतं. तर आता फक्त हे 22 लक्षण जे चरकोक्त 22 लक्षण आहेत ते टॉपिक मी इथं इन्क्लूड केलेलं नाही. तो टॉपिक कारण की तो टॉपिक नाही का मी क्रियामध्ये इन्क्लूड केलेला आहे, तर क्रियामध्ये वाचू शकता. आणि जेव्हा मी सर्व प्रिपरेशन घेईल तेव्हा मी परत एकदा चरकोक्त 22 आत्मलक्षण मी व्यवस्थित घेईल, वेगळं घेईल. ठीक आहे. तर असे जे छोटं टॉपिक आहे ते मी घेऊन टाकतो, कव्हर करून टाकतो, त्याच्यात काही इतका मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. नंतर ते मन निरूपण. मन हे कारण द्रव्यातील 9 द्रव्यांपैकी असून हे मूर्त द्रव्य आहे. नेहमी मनन करीत राहिल्याने मन व चिंतन करीत राहिल्याने चित असे नाव पडलेले आहेत. म्हणून काय म्हणतात, मन हे भावनात्मक आहे. बौद्ध संप्रदायात सुद्धा मनाला अनंत व अनित्य म्हटले आहे. निवृत्ती काय, मननात मन. ठीक आहे. मनन करण्याची क्षमता ज्या द्रव्यात आहे त्याला मन म्हणतात. व्याकरणशास्त्रानुसार मन हे नपुंसकलिंगी आहे. पर्याय नाव काय, तर चित्त, चेत, हृदय, स्वांत, हृत आणि मानस. परिभाषा काय, उभयात्मक मन
म्हणजे ही सुश्रुताची व्याख्या आहे. कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय या दोघांनाही सोबत तो असतो. नंतर इथे आत्म्याला ज्ञान करून देण्यास ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय विषयांचे ग्रहण करतो, म्हणून त्या काय म्हणतात उभयात्मक मन म्हणतात. मनाचे गुण काय तर आयुर्वेद चरकानुसार सत्व रजतम हे मनाचे गुण येतं आणि प्रशस्त पादानुसार किती तर संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि वेग हे कशाचे गुण येतं? मनाचे गुण येतं. ठीक आहे. मानसशक्ती काय? मनाच्या 3 शक्ती आहेत, त्यांनाच काय म्हणतात? मानसशक्ती म्हणतात. हा SAQ पण विचारू शकतो, मानसशक्ती म्हणून पण SAQ येऊ शकतो. तर त्यात आपल्याला हे सर्व लिहायचं, मग मानसशक्ती लिहायची. ठीक आहे. विचारू काही पण आपल्याला हे सर्व लिहायचं. आपल्याला आत्मा जिथं दिसला तिथं हे सर्व लिहून टाकायचं. ठीक आहे. सॉरी, मन जिथं दिसलं आपल्याला तिथं हे सर्व लिहून टाकायचं. सॉरी. नंतर ते धी म्हणजे काय? धी म्हणजे बुद्धी. ही सारासार विवेक करून निर्णय देतो. न्यायाधीशाप्रमाणे बुद्धी समदर्शी असते. धृती म्हणजे काय? धृती म्हणजे संयम शक्ती. धृती ही मनाचे नियमन करणारी शक्ती आहे. विषयप्रवण मनाला आवरून हिताकडून त्याला परावृत्त करण्याचे काम धृतीचे असते. ध्येय म्हणजे धृतीचे संयमशक्तीचे असते. नंतर इथे स्मृती म्हणजे काय असते? स्मरणशक्ती. स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. धर्म अधर्माचे ज्ञान असूनही मनुष्य तत्वज्ञान विसरतो. त्याला काय म्हणतात? त्यावेळी स्मरण करून टाळ्यावर आणण्याचे कर्म स्मृतिशक्ती करते. ठीक आहे. नंतर ते मनाचे विषय हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मनाचा विषय करून पण क्वेश्चन येतो. नंतर ते चिंत्य म्हणजे काय? चिंतन करणे किंवा वारंवार स्मरण करण्यासारखे ते चिंत्य करावे किंवा न करावे असे वेगवेगळ्या विषयाचे चिंतन करणे म्हणजे चिंत्य होय. विचार्य म्हणजे काय? गुणदोषाचे विवेचन करणे म्हणजेच गुणदोष यांची निवड करून योग्य ठरविणे ते विचार्य होय. ऊह्य म्हणजे काय? संभावनेच्या आधारावर तर्क करणे किंवा युक्तीने ज्याचा उहापोह केला जातो ते ऊह्य होय. नंतर ते ध्येय, एकाग्र मनाने ज्याचे ध्यान केले जाते किंवा ज्याचा ध्यास केला जातो ते ध्येय होय. भावना जाणून घेण्याच्या विषयाचे ज्ञान करणे. संकल्प काय? एखादी गोष्ट करावी किंवा करू नये याचा विचार करून निर्णय घेतला जातो तो संकल्प होय. मनाने जो कर्तव्य अकर्तव्य गुणदोषाला ध्यानात घेऊन कल्पना केली जाते तो संकल्प होय. ठीक आहे. नंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला मनाचे आयुर्वेदात महत्त्व व उपयोगिता. सुख व दुःख इत्यादीचे ज्ञान मनामुळे उपलब्ध करून दिले जाते व ते आत्म्यास होते. ठीक आहे. नंतर इथे प्रत्यक्ष विज्ञान हे मनाच्याच द्वारा आत्म्याला प्राप्त होते. जे शुक्र शोणित व जीवाचा संयोग गर्भाशयात प्रविष्ट झाल्यावर गर्भसंज्ञा प्राप्त होते. एवढेच नाही तर मोक्षप्राप्तीचे साधन मन आहे. गर्भोत्पत्ती मध्ये मन हा 6वा भाव सत्वज भाव माटलेला आहे. नंतर इथे मन, आत्मा व शरीर हे त्रिदंड चरक संहितेत वर्णित आहेत. हे काय? त्रिदंड. ठीक आहे. त्रिदंड आपण त्रिसहिष्णी अध्यायामध्ये त्रिदंड पण आहेत. नंतर इथे रोगाचे त्रिदंड किंवा याला त्रिसूत्र म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे रोगाचे मन व शरीर असे 2 अधिष्ठान सांगितले आहेत. मनाची सिद्धी व ज्ञान हे अनुमान प्रमाणाद्वारा होते. हे काय? मनाची सिद्धी व ज्ञान कशानुसार होते? अनुमान प्रमाणाद्वारा होते. ठीक आहे. तर आता इथं आपण सगळं द्रव्यविज्ञान खतम केलं. द्रव्यविज्ञानी अध्याय पहिले तर आपण पंचमहाभूत बघितले. आता 4 याच्यात बदललं आपण आत्मा, मन, काल आणि दिशा. ठीक आहे. तर आता आपण इथं टॉपिक एंड केला द्रव्यविज्ञान. इथं आपला 18 मार्काचा टॉपिक कंप्लीट झाला. 18 मार्काचं वेटेज आहे याला. तर एक LAQ, एक SAQ आणि 3 MCQ विचारले जातात. एक SAQ, एक LAQ, 3 MCQ, 18 मार्क येतं. तर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, जास्त काही अवघड नाही. याच्यात तुम्हाला काही जास्त अवघड वाटलं नसेल. किती जरी अवघड वाटलं असेल मी तुम्हाला इझी करून सांगितलं. सर्व व्यवस्थित पॅटर्ननुसार स्टडी करा, व्यवस्थित करा, तर तुम्हाला जास्त काही अवघड जाणार नाही. तर आता आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर आता पदार्थाचं द्रव्यविज्ञानी केलं आपण अध्याय. द्रव्यविज्ञानी टॉपिक कंप्लीट केला. सॉरी, आता मी ते सही अष्टांगचं लेक्चर बनवत होतो तर आज अध्याय खूप वेळ होते, तर थोडंसं इग्नोर करा त्याला. ठीक आहे. समजून घ्या, समजून घ्या. भावना काय माझ्या म्हणणं नाही. तर पहिल्यांदा आपण आयुर्वेद निरूपण बघितलं, पदार्थ निरूपण बघितलं आणि हे बघितलं काय म्हणतात दर्शन निरूपण बघितलं. या टोटल याला 25 मार्काचं वेटेज आहे. नंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघितलं द्रव्यविज्ञान. हे पेपर 1चे पार्ट येतं. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण गुण, कर्म, आता काय राहिले गुण, कर्म आणि सामान्य विशेष हे आपले पदार्थ म्हणजे षडपदार्थ येतं. हे तर माहिती आहे तुम्हाला. षडपदार्थ येतं तर तिच्यात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय हे 6 गुण येतं. ठीक आहे. आणि एक सातवा राहते अभाव.
ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला सर्व हे टॉपिक बघायचे आहेत. तर आता पहिल्यांदा हे द्रव्य झालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी नेक्स्ट या 2-3 दिवसात किंवा नेक्स्ट याच्यात आपण आता गुण बघू, ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.